मी मंजूची फ्रेंड. राणी. सावी, विलास आणि भास्करनं जेव्हा विधाते वकिलांना धमकी दिली होती ना, तेव्हाच मला कळालं होतं की विधाते वकील आपली केस सोडणार. आणि तेव्हाच मी राणीला फोन केला आणि बोलावून घेतलं. राणी लॉचं शिक्षण घेते. पण अजून शिक्षणच घेते. अजून माझ्याकडे सनद नाही. त्यामुळे कितीही इच्छा असली तरी मी तुझी केस नाही लढू शकणार. हो, पण जर तू ठामपणे उभी राहणार असशील आणि स्वतःची बाजू सिद्ध करण्यासाठी लढणार असशील तर माझ्याकडे एक व्यक्ती आहे जी तुझ्यासाठी तुझी केस कोर्टात लढू शकते. कोण? आधी तू मला सांग की तुला स्वतःला तू खरी आहेस हे सिद्ध करायचं आहे ना. ती व्यक्ती तूच आहेस, सावी मुजुमदार. सावी, तूच आहेस ती व्यक्ती जी तुझ्यासाठी लढेल. हे बघा, आपल्या कायद्यात तशी तरतूद आहे. एखादी व्यक्ती स्वतःची बाजू स्वतःच कोर्टात मांडू शकते. खरं कोर्टातलं मला काहीच माहित नाहीये. नाही, मला नाही जमायचं. सावी, अगं तुला काही कळतं की नाही? हा, कशाला विझवली ही आग? अगं तुझ्या हाताला भाजलं असतं मग काय केलं असतं? आणि ही आग विझवणं तुझं काम आहे का? अगं फायर ब्रिगेडला बोलवलं असतं ना आपण, त्यांनी विझवली असती आग. अगं काय बोलतीस तू? ते येईपर्यंत हे असंच ठेवायचं होतं आणि याच्यातला एखादा कागद उडाला असता, काय झालं असतं, घर जळालं असतं तर? आणि प्रत्येक वेळी आग विझवण्यासाठी फायर ब्रिगेडच आला पाहिजे असं काही नसतं. जर आग विझवताना जरा जरी भाजलं तर धीर न सोडायची ताकद आणि त्या जळणाऱ्या गोष्टीवर प्रेम असेल ना तर माणूस कसाही आग विझवतो. सावी, हेच सांगत होते मी तुला. धीर सोडून न देण्याची ताकद आणि जळणाऱ्या गोष्टीवर असणारं प्रेम, तुझं प्रेम. अगं तुझं आयुष्य संपून जाईल जर तू ही केस लढली नाहीस तर. सावी, चालणार आहे का हे तुला? तुझं सत्य आता तुलाच जगाला सांगायचंय. आता कोणीतरी तुझ्या बाजूने कोर्टात तुझ्यासाठी लढायला येईल याची वाट बघणं सोड आणि तयार हो लढण्यासाठी. हे बघ, कोर्टातल्या टेक्निकल गोष्टींचा अजिबात टेन्शन घेऊ नको, मी आहे त्याच्यासाठी.
तू फक्त लढ, जोमानं लढ. लढशील ना स्वतःसाठी? त्यांनी माझ्यावर, माझ्या प्रेमावर, माझ्या खरेपणावर, भाऊंनी केलेल्या संस्कारावर नाही ते खोटे आरोप केलेत. ते सगळे आरोप खोटे आहेत हे मी सिद्ध करूनच राहणार. ही लढाई माझ्या प्रेमाची आणि ही सावी नाईक आता स्वतःच्या प्रेमासाठी लढणार. स्वतःच्या प्रेमासाठी आता स्वतः लढणार आणि असत्याला हरवून जिंकणार. प्लीज मला गरज आहे, मला गरज आहे तुमच्या मदतीची, तुमच्या मदतीची. माझ्यावर लई खोटे आरोप होत नाही. मी काहीच केलं नाही, काहीच केलं नाही. प्लीज माझ्या संग उभं राहा, प्लीज. प्लीज माझी साथ लिहिला, मी वाट बघते तुमची धैर्य. तुमच्या नावावर तिने जे आयुष्य केलं होतं त्याला कलंक म्हटलं गेलं. त्याला कलंक म्हटलं गेलं. आणि चला, म्हणजे उद्या आता सावीवरचे सगळे आरोप सिद्ध होणार. तर पण हे बघा, ते झाल्या डिवोर्सचे पेपर्स तयार करायला घ्या. या दिवसाची खूप दिवसापासून वाट बघत होते मी. प्लीज माझी साथ लिहिला. प्लीज मला गरज आहे, तुमच्या मदतीची. प्लीज माझी साथ लिहिला. एवढं लक्षात ठेवा.
की त्या सावीला धैर्याच्या आयुष्यातनं आपल्याला कायमचं काढून टाकायचंय. पाणी धैर्य धैर्य अरे अरे पाणी आण लवकर. पाणी आण धैर्य. बस पाणी आण ना. धैर्य ए धैर्य धैर्य उठ ना. धैर्य हे धैर्य धैर्य हे धैर्य धैर्य उठ ना. अरे लवकर पाणी दे. हे घे. अरे देवा. धैर्य हे धैर्य हे घे. हे बाळा उठ. विराट हात दे पटकन. चलो उठ. हे धैर्य धैर्य आपल्याला जर ही कोर्टात केस जिंकायची असेल तर आधी धैर्याला त्या ड्रग्सच्या अंमलातून बाहेर काढावं लागेल. आणि जर त्याच्या शरीरात ड्रग्ज असतील तर कोर्ट त्याची साक्ष मान्यच करणार नाही. मग हे धैर्य घरात असेपर्यंत शक्य नाही. सावी, या सगळ्याची मास्टर माइंड दामिनी मुजुमदारच आहे ना. विधाते वकिलांना धमकावणं, घरातल्या घरात ड्रग्सचा वापर, अंगदनं तुला फसवलेलं असतानाही तू त्याला फसवलेस असं दाखवणं, हे सगळं त्यांनीच केलं ना. का केलंस हे सगळं? बोल. धैर्य का केलंस? या सगळ्यात सावीला तूच फसवलंयस ना. बोल. धैर्य धैर्य ऐक माझं. त्याने काही नाही केलेलं. अरे तुझा भाऊ आहे तो. त्याने खरंच काही केलेलं नाहीये. विश्वास ठेव माझ्यावर. आहे ना विश्वास. अरे तो असं का वागेल. हे बघ, असं काही केलं तर तुला आवडलं नाही हे माहितीये ना मला. मी का करू देईन त्याला असं. तुझा विश्वास नाहीये तुझ्या आईवर. आई, या भास्करला धैर्य सांगितलं ना. ठीक आहे. नाही ना विश्वास. नाही ना विश्वास माझ्यावर. मग मलाच मार. मार मारो. मार 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 मार. आई. तुला कळत कसं नाहीये धैर्य. अरे ज्या मुलीसाठी तू तुझ्या भावावर तुझ्या आईवर हात उचलतोयस ना, त्या मुलीला तुझ्याबद्दल काहीच वाटत नाहीये रे. मी खरं सांगतेय. तू या अवस्थेत सुद्धा त्या मुलीसाठी कोर्टात आला होतास ना. आणि ती आली इकडे. तिलाही माहिती ना तुझी काय अवस्था आहे ती. तिचे पाय वळले या घराकडे नाही ना. धैर्य, आत्या मी फक्त पाणी आणायला गेले होते आणि तेवढ्यात धैर्य खोलीतून गायब झाले वाटतं. धैर्य औषध घे.
धैर्य औषध घे, तुझी अवस्था काय कळते का रे तुला? घे बघू. सावकाश. या त्याला खोलीत घेऊन जा. धैर्य, खरंच माफ कर मला. मी हे काय करते तुझ्यासोबत? जोपर्यंत या केसचा निकाल लागत नाही, ती सावी तुझ्या आयुष्यातून पूर्णपणे जात नाही ना, तोपर्यंत ह्या गोळ्या मला तुला द्याव्याच लागणार. हे बघ सावी, हीच वेळ आहे. सगळं खरं खरं सांगून टाक. पण त्यांचा माझ्यावर कितीही राग असला तरी त्या काहीही करतील, पण धैर्यानं ड्रग्ज नाही देणार त्या, कारण आई आहेत त्या. आई असली तरी सुडाच्या भावनेनं पेटली ती. याआधीही तुझ्यावर खोटे आरोप करून तुला अडकवण्याचा प्रयत्न केला होता ना? काय? अगं सावी, मग तू हे आधी कोर्टात का नाही सांगितलं? याने आपल्या केसला वेगळं वळण आधीच मिळालं असतं. आपलं काम किती सोपं झालं असतं. अगं बरं असो, आता उद्याच आपण जाऊन ही स्टेटमेंट कोर्टात देऊ. नाही, मी धैर्यांना शब्द दिलाय. मी घरच्यांच्या विरोधात कोर्टात काहीच बोलणार नाही. मला एक वचन हवंय तुझ्याकडनं. जोपर्यंत ही केस कोर्टात सुरू आहे तोपर्यंत तू माझ्या घरच्यांवर कसलाच आरोप करणार नाहीस. मी वचन देते धैर्य, मी घरातल्यांवर कुणावरच आरोप करणार नाही. त्यांनी माझ्यावर किती चिखलफेक केली तरी ते माझं कुटुंब आहे, आणि त्यांच्याबद्दल काय बोलले तर मुजुमदारांची बदनामी होईल, आणि मुजुमदारांची बदनामी झाली तर धैर्यांची पण बदनामी होईल, आणि तसं झालेलं मला नाही चालणार. बरोबर आहे साहेब तुमचं. कुणाला स्वतःच्या प्रेमाची बदनामी झालेलं नाही आवडत. मला बी नाही आवडणार. सावी, तुमचं प्रेम खरं आहे ना, मग ते कशी बी वाट काढत तुमच्यापर्यंत येणारच. तुम्ही काळजी करू नका. प्रेम करणाऱ्या माणसात ना लई ताकद असते, आणि प्रेमात तर त्यापेक्षा जास्त. ते वाट बघायला लावतं, पण त्या व्यक्तीला तुमच्यापर्यंत पोहोचवतच. ठीक आहे, आता तसं जर नसेल करायचं तर आपल्याला वेगळा काहीतरी विचार करावा लागेल. ऐका, तर सावी तिची केस स्वतः लढणार आहे. ती तिची केस लढत असताना एका बाजूला आपण दुसरी ते मी घसा कोरडा पडला होता. मी पाणी प्यायला निघालो होते. बोला तुम्ही, बोला. म्हणजे झोपा, लवकर झोपा सगळ्यांनी. हा, तुम्ही बोला, मी आहे बाहेर. सावी, आता नीट ऐक. हे बघ, तू तुझी केस स्वतः लढणार आहेस, म्हणजे आता तूच तुझी वकील आहेस.
त्यामुळे कोर्टाच्या काही गोष्टी तुला माहीत असणं खूप गरजेचं आहे. लक्षात ठेव, तिथे तू जे काही बोलशील तिथला प्रत्येक शब्द महत्वाचा आहे. त्या शब्दांचे हजारो अर्थ काढले जाऊ शकतात आणि सोयीनुसार तुझ्या विरोधात वापरले जाऊ शकतात. आणि दुसरी गोष्ट, कोर्टात काहीही बोलायची घाई करू नकोस. समोरचा बोलत असताना त्याचा प्रत्येक शब्द नीट ऐक. कधी कधी खोटं बोलत असताना माणूस एखादी गोष्ट पकडून ठेवतो. तीच गोष्ट जर खोडून काढली ना तर सत्य बाहेर येतं. हॅलो दामिनी मॅडम. बोल. अहो वंसनच्या मदतीला ती मंजू आल्याच, पण कोणतरी बाई आल्या. काय राणी राणी असं काहीतरी नाव आहे तिचं. मंजू अजून जिवंत आहे? होय होय, पण तुमचं लक्ष असू दे तिच्याकडं हा. आणि आमच्या गरिबांवर पण हा. कोणावर कसं लक्ष ठेवायचं ते आम्हाला बरोबर माहितीये. हॅलो इन्स्पेक्टर साहेब, आत्तापर्यंत आम्ही तुमच्या खूप उपयोगी पडलोय आणि आता वेळ आली परत फेडीची. आम्हालाही बघू द्या तुमचं पोलीस खातं आम्हाला किती उपयोगी पडतंय ते. ती इन्स्पेक्टर मंजू कोल्हापुरात आले ना कुठल्या तरी केससाठी, तिला म्हणावं त्या केसकडेच लक्ष द्या. उगाच इकडे तिकडे लक्ष देऊ नको. तिला इतकं बिझी करा, या केसमधनं तिला डोकं वर काढायला वेळ मिळायला नको.